सभापती महोदय, सूचना क्रमांक 26. वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, मंत्री महोदयाने उत्तरात म्हणजे म्हटलेले आहेत. आता आपण त्यावेळी तो प्रयत्न करत होतो का पीपीपी प्रायव्हेट पब्लिक पार्टिसिपेशन आणि ती महाविद्यालयीन करायची. मुळामध्ये तुम्ही बघितलं असेल की 10 एकर जागा आहे, 5.5 लाख चौरस फूट आपण बांधकाम करू शकतो. तर ती खाजगी महाविद्यालयाला देण्यापेक्षा आपण स्वतः सरकार म्हणून पण करू शकतो ना सभापती महोदय. आणि सभापती महोदय काय झालेलं आहे की हे गोवंडी सारखा परिसर म्हणजे स्लम सारखा परिसर आहे. म्हणजे एका बाजूला डम्पिंग ग्राउंड आहेत किंवा काय आहेत आणि अशा वेळी तिकडे एकदम सर्वसामान्य माणूस जातो. 1000पेक्षा जास्त रुग्णांची तिकडेची आहेत. आपण ज्या काही सुविधा देतोय ते तुम्ही म्हणताय त्यांना आपण सांगणार आहोत पीपीपी मध्ये की त्यांना त्या सुविधा द्यायला. पण मोफत सुविधा सभापतीमध्ये कुठचीही खाजगी संस्था आली तर ती दिली जात नाही. अशाच प्रकारे 7 हिल हॉस्पिटल पण होता अंधेरीचा. आता दुसऱ्यांनी घेतलेला तिकडे आपला माणूस जाऊ शकत नाही. कोविडमध्ये आपल्याला ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं लागलेलं आहे. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की संपूर्ण या प्रस्तावावरती तुम्ही फेरविचार करा. ते आज तुम्हाला निर्णय घेता येत नाही कारण 12 तारखेला तुम्ही टेंडर दिलेलं आहे, तुम्ही अजून मुदत दिलेली आहे 30 दिवसाची. पण ओव्हरऑल या बाबतीतलं जे निर्णय घ्यावा लागेल कारण महानगरपालिकेच्या आत्ताचा बजेटमध्ये बघितलं तर 3,500-4 हजार कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. 5, 50, 100 कोटी रुपये आपण जर हे केले तर आपल्या स्वतःचा हॉस्पिटल किंवा स्वतःचा शासनाचा महाविद्यालय पण होऊ शकतो या मुंबई शहरामध्ये. आणि मग एका बाजूला मुंबई शहरामध्ये जागा नाही म्हणून आपण कुठेतरी बाहेर जाऊन आपण आता मग बोललो तर मग तुम्हाला वाटेल की मग टीका करतायत. मग मराठी भवनसाठी इकडे जागा नाही, मग आपण तिकडे जागतोय. तिकडे आपल्या हक्काची जागा आहे, ही प्रायव्हेट पार्टिसिपेशनला द्यायला काय सभापतीमध्ये गरज आहे. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण नगरविकास खात्याच्या नात्याने याचा परत एकदा आढावा घ्या आणि गोवंडी सारख्या भागामध्ये 5.5 लाख स्क्वेअर फीटची जागा ही आपण प्रायव्हेटला का देता आणि म्हणून या नावाने जे हॉस्पिटल आपलं चालू आहे ते परत तुम्ही सुरू करणार का? अधिवेशनामध्ये देखील या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली होती. या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये मदन मोहन मालवी शताब्दी रुग्णालयामध्ये पीपीपी मॉडेलवर बांधकाम सुरू करण्याचा निर्णय झाला. ही वस्तुस्थिती नक्कीच खरी आहे आणि सचिन भाऊनी सांगितलं की क्षेत्रफळ 10 एकर आहे, त्याच्यामध्ये 5,50,000 चौरस फुटाचं बिल्टअप एरिया, ही सगळी वस्तुस्थिती खरी आहे. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की 43 वर्षापासून आपण 210 बेडेड हॉस्पिटल चालवतोय. आता आपण जे हॉस्पिटल करणार आहोत ते 580 बेडेड हॉस्पिटल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 264 बेड हे महानगरपालिकेसाठी राखीव ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या सिटी स्कॅन असेल, MRI असेल, एक्सरे असेल, USG असेल, या सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट होत्या ज्या महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीमध्ये चालू होत्या त्या दरामध्येच किंवा काही मोफत असतील तर त्या मोफत या 262 बेडवर आपण तशाच चालू ठेवणार आहोत. आणि या हॉस्पिटलमुळे ज्या 210 बेडचं आपलं जे हॉस्पिटल होतं ते महानगरपालिकेचे 50 बेड वाढले जाणार आहेत आणि 264 बेड हे या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. तरी देखील सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की याचा आढावा घेणं गरजेचं आहे. आम्ही आढावा नक्कीच घेऊ, परंतु कुठेही खाजगीकरण करून, व्यापारीकरण करून, जागा दुसऱ्याच्या घशात घालून दुसऱ्याला हॉस्पिटल चालवायला देणं हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश नाही. आणि इथे मेडिकल कॉलेज देखील आपण करतोय आणि ते देखील अद्ययावत राहणार आहे. त्याच्यामुळे 50 बेड ह्याच्यामध्ये वाढणार आहेत आणि महानगरपालिकेच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे 264 बेडची कार्यप्रणाली तशीच राहणार आहे. सूचना बेड देऊन काय होणार आहे सभापती महोदय? महाविद्यालयांसाठी तुम्ही एक बाजूला जागा करता हरकत नाही. 250 बेड आले, 1000 रुग्ण आज तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही जर अत्याधुनिक बनवली तर ती रुग्णसेवा अजून वाढू शकता ना. माझी सभापती आपल्या माध्यमातून विनंती आहे की मंत्री महोदयांनी एक बैठक लावावी, तिकडची भौगोलिक परिस्थिती बघावी. महाविद्यालयाला विरोध नाही, पण एवढी मोठी जागा त्यांना देण्यापेक्षा आपण आपल्या अतिरिक्त जास्तीत जास्त जागा कशी ठेवू शकतो अशी विनंती आहे सभापती महोदय. त्या सगळ्याचाच विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मी मगाशी सांगितलं की 43 वर्षापासून हे हॉस्पिटल सुरू आहे. ते आता आपण मेडिकल कॉलेज देखील करतोय. पूर्वी जे बेड होते ते 210 होते. या बांधकामामुळे हे बेड आता 264 होणार आहेत, म्हणजे 50 बेडची भर त्याच्यामध्ये पडणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या फॅसिलिटी आता महानगरपालिकेच्या रुग्णांना दिल्या जात आहेत त्याच फॅसिलिटी तिथे दिल्या जाणार आहेत. आणि मी या सभागृहात आश्वस्त करू इच्छितो, OPD 1000 असू दे किंवा 1500 असू दे, कुठच्याही सर्वसामान्य रुग्णावर या कॉलेजमधनं किंवा या हॉस्पिटलमधनं अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता महानगरपालिका घेईल. अनुक्रमांक नंबर 3, सूचना क्रमांक 27. अभिजित वंजारी. सूचना क्रमांक 27.